तर यांचंही आगमन झालंय. एक उत्तम पंचवंताचं नाव राहिलंय. या सर आपणही आपलंही स्वागत आहे. चला दुसऱ्या फेरीतील हा पहिला सामना आपण सुरू करतोय. लगेच सामना सुरू करा. सामना असेल 4 षटकांचा. टाइम अलर्ट अतिशय महत्त्वाची गोष्ट. 15 मिनिटांमध्ये पहिले 3 षटकं टाकणं अनिवार्य राहील, याची नोंद घ्या आणि लगेच सामना सुरू करूया. एकच टीम सुपर 6ला काढण्यात येईल याची नोंद घ्या. प्रत्येक रजनीमध्ये चला सामना सुरू करा लगेच. 4 षटकांचा पूर्वार्ध आणि 4 षटकांचा उत्तरार्ध या 2 अंकामध्ये नटलेलं हे 2 अंकी नाटक. एकाच ग्रामपंचायतीमधील हे 2 संघ आमनेसामने लढत आहेत. एका बाजूला गोलंदाजीच्या मार्कवर आकाश मात्रे. पहिला बॉल सुदर्शन गायकरला. नॉन स्ट्राईकला मात्र आदेश गायकर. गोलंदाज आकाश मात्र डॉक्टर निर्धाव चेंडू. पाले टुर्नामेंटमध्ये ज्यानं खऱ्या अर्थानं आपल्या आयुष्यातली पहिली बाईक कमावली तो आकाश मात्रे. टॅपिंग क्रिकेट पाहतोय. कोणाच्या दिशेने चेंडू ट्रॅव्हल झाला आणि ते मात्र 1 रन्स मात्र मिळेल. 1 रन्सनं खातं उघडलं गेलं आहे. ते म्हणजेच आई गावदेवी आजिवली संघाचं. 24 चेंडूंच्या खेळामध्ये अचानक या धावपट्टीनं रंग बदलला. पहिल्या 3 सामन्यामध्ये तब्बल 80पेक्षाही अधिक धावा जमल्या. त्यानंतर मात्र 43 धावांचं आव्हान टाईट बनलं. पाठलाग जरूर झाला. इट्स अ क्लोज काउंटर. त्यानंतर 38 धावा त्याही क्लोज काउंटर झाल्या. अगदी शेवटच्या चेंडूवर सामना आला. येस पंच. झाडू लाईट्स झाबूक झुबूक ज्या दिसत आहेत. ओके ओके सांगतो. तर ह्या लाईट्स ज्या असतील त्या बंद करा, ज्या वर आकाशामध्ये सोडलेत. गोलंदाज आकाश मात्रे पुन्हा एकदा गोलंदाजीच्या मार्कवर. तर आदेश गायकर संघाचा संघनायक मात्र स्ट्राईकवर. आणखीन एक डॉट बॉल. चेंडूचा खेळ आतापर्यंत झाला 3 आणि धाबळकर धावा लागली ते फक्त आणि फक्त 1. 24 चेंडूंचा पूर्वार्ध आहे आणि 24 चेंडूच्या या फर्स्ट इनिंगमध्ये किती धावा बोर्डवर लागतील. कारण या मैदानानं या धावपट्टीनं अचानक गिरकी घेतली आहे. बॅटची कडा आणि अशा प्रकारे मात्र सेकंड अटेम्प्टमध्ये झेल टिपला आणि आदेश गायकर मात्र शून्यावरती झाला बाद. पहिला फलंदाज संघाचा संघनायक मात्र शून्यावरती परतलाय आदेश गायकर. विशाल ठाकूर नवीन फलंदाज. पहिल्या सामन्याचा सामनावीर जो ठरला होता तोच विशाल. एक फलंदाज बाद झाला ना की दुसरा फलंदाज आपण तयार ठेवायचा याची नोंद घ्या आजिवली संघाच्या संघनायकानं. आणि फार वेळ फिल्डिंग साईडने लावायचे नाही. तुमची रणनीती तुमची स्ट्रॅटर्जी जे काही असेल ना तो फलंदाज बाद झाला तर लगेच करा किंवा षटकानंतर तुम्ही लगेच ती रणनीती करा. फक्त वेळ वाचवा. थंडी कडाक्याची व्हायला लागली आहे आणि हे वातावरणही कडाक्याचं बनायला लागलं आहे. 4 चेंडूचा खेळ संपलाय. 1 बाद निव्वळ 1 अशी सुरुवात आतापर्यंत करतोय तो म्हणजेच आई गावदेवी आजिवली संघ. क्या बात. लाजवाब. एफर्ट्स त्याही पेक्षा उत्तम. जसा चेंडू पडला आकाश मात्रेचा स्क्वेअर लेगच्या डोक्यावरून विशालनं आल्या ठोकला. विशाल काय षटकार.
त्याचा हा फटका आणि आजिवली म्हटलं की खऱ्या अर्थानं रायगड क्रिकेट समालोचक असोयांचा असे उत्तम आवाज आणि आजिवली गावची ओळख गीतेजी सार्डेकर या सामन्याचा आनंद घेत आहेत. त्यांचंही आपण स्वागत करूया. गीतेजी सार्डेकर यांच्याकडून खूप साऱ्या शुभेच्छा. त्याचबरोबर अलॉंग दी कार्पेट लॉंग ऑफच्या दिशेने जेव्हा ट्रॅव्हल होईल चतुर्षक मात्र उत्तमरित्या चेंडूला पकडतोय, उचलतं, फेकतोय, परंतु एका षटकारानं या सामन्याचं मात्र पृथ्थकरण बदललं. जिथे 4 चेंडूमध्ये धाव होती फक्त एक, तिथे एक षटकाच्या संपतीनंतर धाबलकर धावा लागतात. 1 बाद 8 धावा. 1 बाद 8 आणि अशा प्रकारे पाहतोय या सामन्याचा आनंद. खऱ्या अर्थानं आपण पाहतोय की डोंगराच्या पाड्याचे जावई विशालजी भोईर कुंडेवाळ हेही घेत आहेत. त्यांच्याकडून सुद्धा या स्पर्धेला खूप साऱ्या शुभेच्छा येत आहेत. त्यांचंही विशेष कौतुक करूया. एक षटकाचा खेळ, एक षटकार दाखवला आहे आणि विशाल ठाकूरनं बॅटचा स्विंग दाखवला. काय सुंदर पिक केला ना चेंडूला, भिरकावला आल्या आल्या. आकाश मात्रची गोलंदाजी टिचून होत होती, परंतु त्या चेंडूवर त्यानं मात्र फोडून काढली. ही कोंडी फोडली आणि धावा आल्या 1 बाद 8. अक्षय म्हात्रे, आकाश म्हात्रेंचे बंधुराज, 2 सख्खे भाऊ या संघामध्ये मात्र मुख्य गोलंदाज राहिलेत. आकाशनं मात्र बाईक कमावली आहे. यंदाच्या मोसमामध्ये स्वप्नातली पहिली बाईक त्यानं कमावली. त्याचबरोबर आजिवली संघाचा विचार केला तर बातांच्या रजनीमध्ये मालेगावीरचा किताब तौसिफ शेखनं मिळवला आहे. त्याच्यामुळे तोही अजून तंबूमध्ये उपस्थित आहे. ताकदवान आहे, डेप्थ आहे फलंदाजीमध्ये, ती म्हणजे आजिवली संघाची. आणि सगळ्यात मोठी जमेची बाप सुदर्शन गायकर अजून नॉन स्ट्राईक एंडला उभा आहे. अक्षय टू विशाल. पहिला बॉल पंचांचा इशारा आला, तो म्हणजेच वाईड बॉलचा. अवंतरनं ही रन मात्र बनते. एक्स्ट्रा रन. हिरा म्हणजे भोसले सर मुख्य पंच. त्याचबरोबर खऱ्या अर्थानं पाहतोय आपण विशालजी पाटील सर रसायनी मात्र दुसरे पंच. चेंडू राहिला उंच, हा मात्र चेंडू हवेत राहिलाय. 2 झेलच्या खाली, तालमेल नाही दोघांमध्ये, कम्युनिकेशन नाही, संवादाचा विसंवाद होणार होता, पण तो अखेरकार हवेत उडाला. दोघांच्या हाताला लागून चेंडू, पण सेकंड अटेम्प्टमध्ये मात्र अक्षयने टिपला झेल आणि डोईजड ठरू पाहणाऱ्या विशाल ठाकूरचा संपला खेळ. देवाला तर सगळ्यांचीच काळजी आहे. आता एकदा स्वतःची काळजी स्वतः करून पहा. पहिली विकेट्स आदेश गायकर शून्यावरती परतला. त्यानंतर मात्र एक चांगला षटकार दाखवला विशाल ठाकूरनं आणि तोही परतलाय. 2 भावांनी मिळून 2 फलंदाज बाद केलेत, आकाश आणि अक्षयनं. धाबलकर धावा लागलेत ते आतापर्यंत 2 बाद 9 धावा. तौसिफ शेख एक आक्रमक फलंदाज. दिसायला शरीरयष्टी नसेल, परंतु आपल्या अनोख्या अदेतून अफलातून मोठे फटके सजवण्यामध्ये तो आजवर कामयाब राहिलाय. एकाच ग्रामपंचायतीमधील हे 2 संघ मात्र आमने सामने लढत आहेत. दोघांनाही एकमेकाचे वीक झोन स्ट्रॉंग झोन्स माहीत आहेत. हलवर पण टाकलेला चेंडू आणखीन एकदा वाईड. या षटकातील दुसरा वाईड आणि 2 अंकामध्ये धावसंख्या जाऊन ठेवते 2 बाद 10. मुख्य पंच कैलासजी भोईर. आपटे गाव स्पिचिचा हा फटका मात्र फसला होता जरूर, परंतु बॅटची आतली काढा लागली आणि एक 22 रन्स ही मात्र येते. सॉरी, तर बॅटची काढा नाही तर मात्र जाऊन आदळला आहे कीपरच्या अंगावर. इथे मात्र 22 एक्स्ट्रा रन येते आणि एका रननं 11 मजर मारली जाते. दुसरं षटक प्रगती पथावर आहे.
आतापर्यंत शांत संयमी राहिला आहे तो म्हणजेच I-11 कोण संघाच्या विरोधात खेळताना आई गावदेवी आजिवली संघा. एक षटकार एकमेव, दोन फलंदाज, दोन डावखुरे फलंदाज ज्यांच्यावर मोठी मदार या संघाची राहील. अलॉंग दी कार्पेट पुन्हा एकदा कार्पेटच्या आधारावरती लॉंगॉनच्या दिशेने चेंडू ट्रॅव्हल झाला. रन तिथे मिळेल फक्त आणि फक्त एक. आणि अशा प्रकारे दोन षटकातला शिल्लक असतो चेंडू 2. 12 धावा, परंतु या धावा आता बहुमूल्य ठरतील. तुमचा आत्ता 4 बॉल झाले बरोबर. डन. आत्ता 4 बॉल झालेत. तर इथे मात्र पाहतोय एक रन कंप्लीट केली. इथे पुन्हा एकदा अक्षय. ताकद नजाकत क्रिकेटचा क्लास. रडारमध्ये चेंडू आल्यावर कसा भिरकायचा होता हे दाखवलं. इथे मात्र सुदर्शन गायकर पुन्हा एकदा आपली गुणवत्ता ताकद दाखवताना ठोकतोय षटकार. बॉल द्या बॉल. बॉल आलाय तरीही वाटल्यास एक चॉईस करून ठेवा तोपर्यंत. मोठा फटका. तर बॉल चॉईस करून ठेवा. विचार विनिमय केला जाईल इथे मात्र. तर ही चॉईस करून ठेवा. विनय ढोंगरे आपण कुठे असाल तर बॉल बॉय याने उत्तम भूमिका प्रत्येक स्पर्धेमध्ये निभावली आहे. तर आपण या विनयजी अनेक रील्स विनय बाईच्याही पाहिल्यात आम्ही. मी तर सरळ फॉलो केला त्याला. चला पंच निर्णय घ्या जे असेल तो. बॉल द्या. चला लगेच मॅच चालू करा. हा मात्र बॉल गेलाय मैदानामध्ये. चॉईस बॉल झाला. एक मोठा फटका षटकार खेचला सुदर्शन गायकरनं. अक्षयवर हल्ला झालाय. जोरदार अपील, जोरदार अपील. अपिलामध्ये उत्साह जरूर राहिलाय परंतु दक्ष पंतांनी मात्र फेटाळलं आणि षटकाची सांगता झाली. 2 षटकांचा खेळ संपला. कोण संघालाही माहिती आहे की किती मोठा खेळाडू आहे समोर, त्याच्यामुळे अपील उत्साहामध्ये जरूर राहिलाय. मी तर कित्येक वेळा ना कित्येक संघामध्ये पाहिलंय कोणत्या कोपऱ्यामध्ये असलेला खेळाडू ही LBWचा अपील करतो. ही किती मोठी अचिव्हमेंट असू शकते क्रिकेटमध्ये. ज्याला प्लम दिसतच नाही, स्टंपच दिसत नाही. धापडकर धावा लागल्या 2 षटकाच्या समाप्तीनंतर 19. परंतु अपील मात्र तोही खेळाडू करतो जोरात, जणू काही आऊटच आहे. आणि सगळ्यात पहिला तो पंचांकडे जातो. आऊट नव्हता आऊट. अरे बाळा तो स्टंप तर दिसलेत का. परंतु अपील ताकद राहिली. 2 षटकांचा हा खेळ मात्र संपला. 19 धावा बोर्डवर लागलेत. 2 बाद 19. आता मात्र सुदर्शन गायकर आणि तौसिफ शेखला ही जबाबदारी पेलायची आहे. हा धावांचा डोंगर जो पहिल्याच सामन्यामध्ये राहिला आहे ना तो आता गेअर शिफ्ट करावा लागेल. कारण इथे त्यानंतर धावा थांबलेत. 80 धावा करणारे तुम्ही जरूर असाल परंतु इथे मात्र त्यानंतर धावा रोखल्या गेलेत. 43 धावा 38 धावा या अशा प्रकारे धावा 5 षटकामध्ये रोखल्या गेलेत. भले इथे धावांचा पाठलाग झाला असेल परंतु इट्स अ व्हेरी 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 क्लोज. त्याच्यामुळे इथे या धावा ज्या बनतील 35-40 याही उपयुक्त ठरतील. तौसिफ शेख गोलंदाजीचा मार्क
फलंदाजी ऑन स्ट्राईक, तर अनिकेत मात्रे गोलंदाजीच्या मार्कवर. चला सामना सुरू करा. पहिला चेंडू टाकेल तो म्हणजे अनिकेत मात्रे तौशिफसाठी. विनय डोंगरे यांचे आगमन, त्यांचे स्वागत. अनिकेत मात्रे पहिला चेंडू फेकेल राईट आर्म राऊंड द विकेट. बॉलाच्या डेपपर्यंत जरूर पोहोचला नव्हता, पण इथे मात्र सुंदर क्षेत्ररक्षण पाहतोय. सुंदर क्षेत्ररक्षण, दुसऱ्या रनला पलटू दिलंच नाहीये. काय सुंदर क्षेत्ररक्षण राहिलंय. 2 धावा तर जरूर झाल्या असत्या, परंतु सुंदर फेकी राहिली, सुंदर क्षेत्ररक्षण राहिलं आणि धावा मात्र आली फक्त आणि फक्त 20 धावा धावफलकावरती लागत आहेत. 20. 11 चेंडूंचा खेळ पूर्वार्ध अजूनही शिल्लक आहे. अनिकेत मात्रे अतिशय उत्तम दर्जेदार असा हा खेळाडू. इथे मात्र पुन्हा एकदा गोलंदाजीच्या मार्कवर राईट आर्म राऊंड द विकेट सुदर्शन गायकरसाठी. चेंडू उंच राहिलाय, परंतु हवा वेगाने आहे का हाही विचार केला जाईल. पहिल्यांदा वाटला की सहज षटकार जाईल, परंतु गारठलेलं हे वातावरण आणि या वातावरणाचा झालेला फायदा. चेंडू बराच वेळ उंच हवेत राहिला आणि हवा दमट असल्या कारण चेंडू मात्र सीमारेषेच्या आतच उत्तम झेल टिपला मनीष मात्रेनं आणि अखेरकार सुदर्शन गायकर मोठी विकेट डिपार्ट. चला नेक्स्ट मॅच आर्यन 11 बुर्दुल आणि स्वर्गीय उमेश दादा रोशन साई स्पोर्ट चिंद्रन. दोन्ही संघाच्या संघनायकांना रिपोर्टिंग करायचं आहे. दोन्ही संघाच्या संघनायकाला विनंती आहे, आर्यन 11 बुर्दुल आणि स्वर्गीय उमेश दादा रोशन साई स्पोर्ट चिंद्रन, टॉससाठी आपण लगेच संपर्क साधायचा आहे. शैलेश सार्डेकर नवीन फलंदाज, आणखीन एक उत्तम खेळाडू. चांगला कनेक्ट जरूर झाला चेंडू, परंतु उंची खूप गाठली त्याच्यामुळे अंतर कमी पडलं आणि या थंड हवामानामुळे चेंडू मात्र सीमारेषेच्या आत मनीषनं काय सुंदर लिहिलं झेललाय. अनिकेत मात्राने एक मोठी विकेट कमावली आहे. त्याला माहिती आहे की सुदर्शन गायकर एक आक्रमक फलंदाज आहे, परंतु शैलेश सार्डेकर, तौसिफ शेख ही मंडळी मात्र आजिवली संघासाठी नेहमीच उपयुक्त ठरले. आताच आजिवली प्रीमियर लीग झाली आहे, त्याच्यामुळे त्यांचेही चांगले खेळाडू सगळे एकत्र दिसतील. मी नेहमी सांगतो कुणाल पाटील, प्रीमियर लीगमध्ये नेमकं काय होतं तर प्रीमियर लीगमध्ये तुमचं गाव एकत्र येतो. तुम्ही एकत्र राहा, एकत्र खेळा. नाही तर प्रीमियर लीग झाली म्हणून मी एकटा बादशाह आणि मी 4 टीम बनवेन, नाही चालणार. तुमचाही वाटवला आणि गावाचाही वाटवला, तुमच्याबरोबर गावाचाही तुम्ही वाटला होता. एक तरी खेळाडू प्रत्येक टीममध्ये असतोच ज्याला वेगळी टीम बनवायची असते, कारण तिथे त्याला ओपनिंगला जायचं असतं, पहिली ओव्हर टाकायची असते आणि सगळ्यात मोठी त्याचा पॅकर वेगळाच कोणतरी असतो. त्याला बुटं देणारा वेगळा, त्याला शूज देणारा वेगळा, ही मंडळी सगळी वेगळी असते. पण घेऊन दुसऱ्या टीममध्ये खेळणारी मंडळींना मी कित्येक वेळा पाहिलं आहे. त्याच्यामुळे अनेक प्रकारचा खेळ पाहिला तुम्ही. टीम एक ठेवा, प्रत्येक गावाची टीम बनली पाहिजे, ताकद बनली पाहिजे. कारण आजकाल क्रिकेट हा टाईमपासचा खेळ राहिलाच नाही, ती तुमच्या गावाची अस्मिता बनले. एकत्र खेळा, एकत्र लढा. फुल टॉस ही नामी संधी तौसिफ शेख सोडणारच नाहीये. तौसिफला माहिती आहे धावा जमवणं अनिवार्य राहील. स्क्वेअर लेगच्या डोक्यावरून दाखवलाय आसमानी षटकार. सत्तावीस धावा, एक चांगला मोठा फटका दाखवलाय. धाव संख्या तर मी म्हणेन की चांगलीच आहे आता तरी. आणखीन एक चांगला फटका कनेक्ट केला आणि अतिशय उत्तम दर्जाचा झेल अगदी सीमारेषे लगत टिपला.
एक मोठ्या फटक्यानंतर मात्र हाही फटका जरूर चांगला होता, परंतु ज्याप्रमाणे सुदर्शन गायकरचा फटका फसला असाच फटका मात्र इथेही तौसिफ शेखचा फसला आणि तो मात्र लॉंग ऑफच्या सीमारेषेच्या लगत अगदी समीप झेल देत तोही परतलाय. इथून अजूनही बरंच षटक, एक षटक आणि या षटकातील चेंडू शिल्लक असतील ते तब्बल एक म्हणजे 7 बॉलचा खेळ अजून स्पेअर आहे. धावा किती जोडल्या जातील, धावफलकावर धावा लागलेत ते आतापर्यंत विचार केला तर मात्र 27 धावा. संदीप माळी नवीन फलंदाज, याच्याकडे भला मोठा अनुभव आहे. तो अनुभव कसा पन्नाला लावला जाईल. अनिकेत मात्रे मात्र दर्जेदार गोलंदाजी करतोय. त्याला सामना सुरू करा. काय सुरेख फटका पहा, आपण पाहतोय शत्रुक्षेत्र थोडासा फंबलिंग पाहतोय. सिंगलला डबल फेकी होतीये, परंतु खराब चुकीच्या एंडला सिंगलला डबलमध्ये कन्वर्ट केला संदीप माळीनं आणि या 2 धाव्यानं 29वर मजर मारली जाते. 3 षटकांचा वाजवी खेळ संपलाय. आतापर्यंत विचार केला ज्याप्रमाणे धावपट्टी नंतरच्या काळामध्ये फिरली आहे ना, तर 3 षटकामध्ये 29 धावा तशा कमी नाहीत आहेत. एक षटक राहील, कदाचित 10-15 धावा आल्या, 30-35 एक धावा एक चॅलेंजिंग आव्हान उभं करू शकतं. अनिकेत मात्र आणि टीम ताकदीची फलंदाजी जरूर राहिली आहे, परंतु तुम्ही पहिल्या इनिंगमध्ये काय केलं आहे त्याहीपेक्षा दुसरा डाव पुन्हा कसा सजवाल हे महत्त्वाचं असतं. कारण एक लक्षात घ्या, किती सुखद वाटली ना तरी संपणारी कुठेतरी वाट असते आणि प्रत्येक संपणाऱ्या वाट्याबरोबर निर्माण होणारी एक नवीन पहाट असते. एक सामना तुम्ही सर्वोत्तम खेळलात ना, परंतु क्रिकेटचा डाव तोच असेल, पण नवी इनिंग पुन्हा नव्यानं सजवावी लागते. तो नवा डाव कसा मानला जाईल तत्पूर्वी या पूर्वार्धामध्ये पहिल्यांदा टार्गेट काय सेट होईल. शैलेश सार्डेकर ऑन स्ट्राईक. 6 बॉलचा गेम रिमेनिंग आहे. मनीष म्हात्रे एक उत्कृष्ट दर्जाचा गोलंदाज आहे. 9 धावा वाचवताना त्यानं मात्र चांगली गोलंदाजी जरूर केली होती एका टुर्नामेंटमध्ये, परंतु अंतिम चेंडूवर फुलटास पडला. परंतु मी म्हणेन की कौतुक करेन त्या गोलंदाजाचं की 9 धावा वाचवण्यासाठी चांगले प्रयत्न. ही फेकी अंगलट येऊ शकते. उत्तरार्धामध्ये या धावा तुम्हाला जाब विचारतील, कारण या मैदानावर ॲग्रेशन पहा. आरडाओरडाचा गेम तर केव्हाच संपलाय. आता तुम्हाला ॲग्रेशन फक्त आपापसात स्वतःवर दाखवावं लागेल. त्याच्यामुळे हळूहळू कालांतराने डिसिप्लिन येतील. ज्याप्रमाणे आपण पाहतोय रायगड ग्रामीण टेनिस क्रिकेट असोसिएशनचे अध्यक्ष राकेशभाई गायकवाड यांनी 8 संघांचा लॉट्स केला. लॉट्स तर चांगला केला, परंतु नवा फंडाही मंडळीने शोधून काढला. 6 दिवसामध्ये 6 नंबर, नवी आयडिया. एका दिवशी 9 मॅचेस. DJ वाले पण थांबतील, कॉमेंटेटर पण थांबतील, सगळ्यांची मज्जा. पण वाटा शोधायला आपल्या मंडळीला काही कमी नाही आहे, पण इथे मात्र वाटा शोधलेत. आपल्या संघाला धावांचा फ्लो जारी करायचे ती वाट मोकळी करून देतोय शैलेश सार्डेकर. आणि इथे मात्र शैलेशने दाखवला हा आणखीन एक बहारदार चौकार. दोन वाद्य तरी पुष्पा झोपले नाही. काय मोठा प्रश्न आहे पा. रोशन DJ जागा ठेवतो सगळ्यांना, प्रत्येक माणूस जागा पाहिजे. 2 वाजले, 1:45. गडगे सरांतर रात्रभर जागे ठेवतात ते. 2 बॉल संपलेत, 4 चेंडूचा खेळ शिल्लक आहे. 35 धावा, चांगली धावसंख्या. हे लक्षात घ्या, 5 षटकामध्ये 38 धावा, क्लोज काउंटर झालाय, त्याच्यामुळे धावसंख्या उभारली आहे चांगली आतापर्यंत. 4 चेंडूचा खेळ शिल्लक आहे. मनीष पुन्हा एकदा सज्ज. इथे पुन्हा एकदा ह्या रन्स येत आहेत. मग अशी बदललेली स्ट्राईकनं नंतर चेंडू चौकार आला. क्रिकेटमध्ये ह्या फार मोठ्या महत्त्वाच्या गोष्टी असतात. मी नेहमी सांगतो कुणाल, रिकामा वेळेत जास्त घाम गाळला की युद्धाच्या वेळी कमी रक्त सांडावं लागतं.
याचा अर्थ सरळ असा की मजबूत प्रॅक्टिस करा ना परफेक्ट प्रॅक्टिस करा. आपल्याकडे प्रॅक्टिसला 50 लोक, खेळणारे 11 जण 6 वाजता येतात. ते फक्त बॅटिंग करतात 3-3 बॉल, दिवस रात्र मॅच खेळतात. तीच प्रॅक्टिस, संपला खेळ. त्याच्यामुळे प्रॅक्टिस महत्त्वाची असते. तुमच्याकडे गोलंदाज प्रॉपर टीम पाहिजे, तुमच्याकडे प्रॉपर गोलंदाज पाहिजेत. आजकाल विचारलं तर 15चा स्क्वॉड कुणाकडेच नाही आहे. गावामध्ये टी शर्ट्स वाटतात 105, 150 आणि 11 जण खेळायला नसतात. सगळा प्रश्न निर्माण आहे. चांगला फटका पाहतो इथे मात्र मिड विकेटला. 1च रन मिळेल. दुसऱ्या रनचा प्रयत्न केला जाईल का, वाट बघतायत चुकीची, पण चूक आता मात्र अक्षय नाही करणार. 1च रन मात्र मिळते. एका रननं स्कोरबोर्ड जाऊन ठेवते तो म्हणजे 37वर. 4 बाद 37. चेंडूंचा खेळ शिल्लक असेल ते म्हणजे आतापर्यंत या पूर्वार्धामधला 2 चेंडूंवर एकाच दुसरा मोठा फटका येत आव्हान कडवं केलं जाईल का की रोखलं जाईल. साई गावावरून केवळ मोकळ. जेव्हा जेव्हा डोंगराच्या पाड्यामध्ये कोणताही इव्हेंट असेल ना, तर या मित्रांनी यूट्यूबवरलाच अतिशय उत्तम व्हिडिओ जो बनवतो, एक सुंदर क्वालिफाईड मुलगा, त्याचबरोबर बॉक्सिंग याच्यामध्ये अनेक गोल्ड मेडल मिळवणारा हा मुलगा एक उत्तम व्हिडिओ बनवतो. आणि बंटी यांचं खूप प्रेम त्यांच्यावर कायम राहिलं आहे. आणि तेवढंच प्रेम खऱ्या अर्थानं पाहिलं तर केवळचंही राहिलं या गावावर. त्याच्यामुळे केवळ तुमचंही विशेष कौतुक आहे. या स्पर्धेला 4 चांद लावण्याचं काम तुम्ही तुमच्या परीनं खूप छान करताय. हा बॉल मात्र डॉट गेलाय. अंतिम बॉल या पूर्वार्धामधला टार्गेट सेट करणारा बॉल. शैलेश साडेकर ऑन स्ट्राईक. अंतिम बॉल फेकेल मनीष माद्रे. काय घडेल, काय बिघडेल, कशा प्रकारचा डाव राहील, किती धावा उभ्या केल्या जातील आणि मग त्या धावांचा पाठलाग होईल की नाही हा उत्तरार्धानंतर ठरवेल. परंतु हा असेल टार्गेट सेट करणारा तुम्हाला अंतिम संधी. ज्याप्रमाणे रिटायर होतो ना, तो शेवटचा दिवस असतो रिटायरमेंटचा, त्याच दिवशी काहीतरी करायचं. मग अशी बंटीभाईनी चांगला सल्ला दिला होता महेश दादाला, असंच काहीचा सल्ला इथे मात्र अंतिम चेंडूवर राहिला. परंतु अखेरकार हाही चेंडू जसे महेश दादा करणार आहे तसंच इथेही झालं. डॉट बॉल आला आणि या डॉट बॉलनं पूर्वार्ध संपला. धावलकर धावा लागल्या त्या 37 जिंकण्यासाठी. एक बॅलन्स आणि चॅलेंजिंग आव्हान उभं आहे, ते म्हणजेच I11 कोण संघासाठी. हा चॅलेंज ते मनापासून स्वीकारतील, सहज पाठलाग करतील की आई गावदेवी आजिवली संघ त्याने धावांसाठी झगडावेल. उत्तरार्ध कसं राहील ऐकूया दीपकजी पाटील पळसपे यांच्या गोडवाणीतून. हॅलो. बोकड कुणीतरी चोरून नेले दोन. चला मॅच चालू करूया आपण.
दुसरं सत्र आणि या दुसऱ्या सत्रामध्ये कोण संघाला जिंकण्यासाठी 38 धावांची गरज आहे. चला सलामीची जोडी पाठवा. I11 कोण, यानंतर आर्यन11 बुरदुल आणि त्यांच्या विरोधामध्ये स्वर्गीय उमेश दादा प्रतिष्ठान रोशन साई स्पोर्ट्स चिंद्रण असा सामना पाहायला मिळेल. चला बॅटर पाठवा प्लीज. तर सलामीची जोडी मैदानाच्या आतमध्ये दाखल होत असताना अनिकेत म्हात्रे आणि आकाश म्हात्रे. दुसऱ्या फेरीमधील हा पहिला सामना आहे. 38 धावा करायच्या आहेत पुढच्या फेरीमध्ये दाखल होण्यासाठी. I11 कोण संघाला एकाच विभागामधील दोनही संघ आपल्याला पाहायला मिळतात. अगदी जवळची गावं आहेत. तो आज त्यांची पहिल्यांदाच गाठभेट झाले ते डोंगराच्या पाड्या या स्पर्धेमध्ये. पहिले षटक घेऊन शैलेश सार्डेकर सज्ज होतोय. अनिकेत म्हात्रे पहिल्या मॅच मध्ये 44 धावांचं योगदान दिलं होतं या फलंदाजानं. यंदाच्या हंगामामध्ये इन्फॉर्म आहे. शैलेश सार्डेकर पहिले षटक घेऊन सज्ज होतोय. पहिला बॉल अनिकेत म्हात्रेसाठी. पहिलाच बॉल थोडासा आडव्या बॅटने खेळण्याचा प्रयत्न. बिडॉन कडून लॉंग ऑन कडे सरकत असताना सिंगल धावेनं खातं उघडलं जाईल I11 कोण या संघाचं. अनिकेत म्हात्रे आकाश आता मात्र स्ट्राईक घेतला येईल. पहिल्या मॅच मध्ये त्यांना मोठा संघर्ष करावा लागला होता 80 धावा वाचवताना. थोडासा खाली राहिला शैलेश सार्डेकरचा हा चेंडू. आपण पाहिला टप्पा पडल्यानंतर बॉल आडव्या बॅटने खेळण्याचा प्रयत्न करण्यात आला होता आकाशकडून, परंतु कनेक्शन बिलकुल झालेलं नाहीये. डॉट बॉल निर्धाव चेंडूची सांगता. चांगली सुरुवात केली गोलंदाज शैलेश सार्डेकरनं. यावेळी शॉट ऑफ लेंथ. आकूट टप्प्याचा बॉल लवकर उचलला. मिड विकेटच्या वरतून भिरकावून दिलं या बॉलला. सीमारेषेच्या पलीकडे उत्तुंग षटकार. षटकारानं खातं उघडले ते आकाशनं. धावसंख्या 7 या आकड्यावर. 38 धावा करायच्यात. 9.5ची सरासरी आहे या मॅच मध्ये जिंकण्यासाठी. तिसऱ्या फेरीमध्ये प्रवेश करण्यासाठी I11 कोण टीमला. थोडस प्रेशर आता मात्र शैलेश सार्डेकरवर. हा सुद्धा चेंडू थोडासा आपटण्याचा प्रयत्न केला होता परंतु दिशा चुकली. ऑफस्टोमच्या बराचसा बाहेरून गेलेला हा बॉल पंचांनी वाईड असल्याचा निर्वाळा दिलाय. एक अतिरिक्त रन मिळेल. फुल लेंथ होता यावेळेस मात्र चांगला चेंडू वाईड यॉर्क केला होता शैलेश सार्डेकरचा. परफेक्ट चेंडू पाहायला मिळाला. प्रत्युत्तर नव्हतं आकाशकडे. डॉट बॉल. चांगली बॉलिंग चांगली बॉलिंग. प्रेशर बिल्डअप केलं तर लो स्कोरिंग मॅचेस सुद्धा कमालीच्या हाय व्होल्टेज झाल्यात. ते 2 सामन्यांमध्ये आपल्याला पाहायला मिळालंय. फुल टॉस आहे. इट्स अ नो बॉल कॉल फ्रॉम अंपायर. वास्ट टाईट बीमर. बीमरचा वापर करण्यात आलाय गोलंदाज शैलेश सार्डेकर कडून आणि तोपर्यंत मात्र या 1+1 अशा 2 धावा प्राप्त होतील. आणि पहिली वॉर्निंग देत असताना शैलेश सार्डेकरला बाबा रे अशा पद्धतीचे चेंडू बिलकुल अलाउड नाहीयेत आणि पुन्हा जरी चुकी झाली
तर मात्र तुला तुझी गोलंदाजी इथेच थांबवावी लागेल. ही वॉर्निंग आता मात्र पंचांकडून मिळाले. इट्स अ फ्री हिट बॉल. मुक्तपणे खेळण्याची संधी मात्र असेल. चेंडू इकडे मात्र बराच बाहेर होता. इकडे आणखीन एक धाव पूर्ण करण्यात आल्या. व्हाईट बॉल कॉल. अजून 2 धावा मिळतील. व्हाईट बॉलच्या स्वरूपामध्ये येणाऱ्या या धावा एक्स्ट्राज मध्ये बढवतरी. फ्री हिट कायम असेल. धावसंख्या 2 ने पुढे जाईल. स्कोर जाऊन पोहोचलाय तो 12 या आकड्यावर आणि फ्री हिट मात्र कंटिन्यू असेल. शैलेश सार्डेकर थोडस खराब गोलंदाजी, खराब चेंडू टाकलेत पाठीमागचे 2. फ्रीडचा बॉल डाऊन दी ग्राउंड. स्ट्रेट ड्राईव्ह खेचलाय आणि बॉलला पाठवलंय ते सरळ आकाशाला गवसणी घालणारा बुलंदी षटकार. साऱ्या जगात त्यानंतर व्हाईट बॉल, नो बॉल, व्हाईट बॉल आणि आता मात्र समोर दिला होता चेंडू आणि त्याच्यावर मात्र घाव घातला तो आकाश मात्रेना. 2 षटकार त्याच्या बॅटमधून आले. टीमची टोटल 18 वर. प्रेशर आता मात्र पहिले षटक महागडं पाहायला मिळते. 38 धावा करायच्या त्या मॅच मध्ये आणि पहिल्याच ओव्हरमध्ये आतापर्यंत 18 धावा आल्यात. आडव्या बॅटने खेळण्याचा प्रयत्न. बॉल पुन्हा खाली राहिला थोडासा. थोडीशी खेळपट्टी सुद्धा रंग दाखवतोय सध्याच्या कडीला. डॉट बॉल. पहिल्या षटकाचा खेळ समाप्त. धाव फलकावर पिन बाद. 18 धावा 3 ओव्हर्स मध्ये 20 धावांची गरज. त्यामुळे एक चांगलं षटक मात्र हाताळावं लागेल. कमबॅक करणारं षटक मात्र पाहूया कोणता गोलंदाज येतो दुसऱ्या षटकासाठी. परंतु कोण संघाला पराभूत करायचं असेल अजिवली संघाला तर विकेट्स घ्याव्या लागतील. विकेट्स टाकून थोडासा दबाव निर्माण करावा लागेल. आणि आज अचूक टप्प्यावर ज्यांनी ज्यांनी गोलंदाजी केलेत ते सगळे गोलंदाज यशस्वी सुद्धा राहिलेत. बग्गाचा सुद्धा सामना पण पाहिला असेल. नितळस आणि चिंद्रट शेवटपर्यंत रंगला होता. त्या अगोदर दुंद्रे आणि बुरदुल हाही सामना कमालीचा हाय व्होल्टेज. त्यानंतर कोण वावंजे हा सुद्धा सामना कमालीचा हाय व्होल्टेज. बॅकफुटवरून कट केलाय. बॅकवर्ड पॉइंट या क्षेत्ररक्षक पोहोचलाय. तोपर्यंत मात्र 1 रन मिळताना दिसेल. धावसंख्या 1 ने पुढे जाईल. 19 धावा धाव फलकावर. निम्म अंतर पार केलंय. 50% धावा पहिल्या 7 बॉल मध्ये आल्यात. विशाल ठाकूर बॉलिंग ट्रॅकवर. हो यावेळेस बाउन्सर केला होता. फुक करण्याचा प्रयत्न मात्र केला. एज घेतल्यानंतर बॉल तिथेच पडला. मागच्या सामन्यामध्ये मॅन ऑफ द मॅचचा मानकरी होता विशाल ठाकूर. गोलंदाजीच्या जोरावर अप्रतिम बॉलिंग केली होती. जनमान श्री साई सिद्धी करवले संघाला कमी धावामध्ये गुंडाळलं होतं. आकाश मात्रे ऑन स्ट्राइक. फटका फसलाय. मिसक्यूट झाला होता. पॉइंटला पडलाय. क्षेत्ररक्षक नव्हते. बॅक एंड एरिया होता. सिंगल मिळाली. धावसंख्या 1 ने पुढे जाईल. 20 ऑन बोर्ड. 20 धावा धाव फलकावर. 18 धावांची गरज हा सामना जिंकण्यासाठी. पहिली रात्री या स्पर्धेची 26 जानेवारी ते 31 जानेवारी पर्यंत ही स्पर्धा आपल्याला या आझाद मैदान पालेकूरच्या मैदानावर पाहायला मिळेल. सो व्हाईट बॉल कॉल फ्रॉम अंपायर. 2 मालिकावीर बाईक घेऊन ही स्पर्धा आपल्या समोर आले. ABC आणि DF या दोन्ही गटामधून एक बाईक दिली जाईल.
1,20,000 पहिलं पारितोषिक आहे, द्वितीय 60, तृतीय 30 आणि चतुर्थ पंचम आणि सहावं 25. थोडंसं बॅकफुटला आला होता, स्टंप लाईनच्या मागे जाऊन खरं तर पूल करण्याचा प्रयत्न, टायमिंग प्रॉपर नव्हतं, सिंगल मिळेल. एक धावेनं अनिकेत म्हात्रे थोडासा शांत आहे, संयमाची बॅटिंग करतोय. पहिल्या मॅचमध्ये 44 धावांचं योगदान दिलं होतं, विस्फोटक बॅटिंग पाहायला मिळाली होती, परंतु या मॅचमध्ये सिंगलवर भर दिलाय. दुसऱ्या बाजूला आपण पाहिलं आकाशच्या बॅटमधून 2 षटकार आलेत, परंतु आकाश सुद्धा 3 बॉल निर्धाव खेळलाय. विशाल ठाकूर शॉर्ट ऑफ लेंथ होता, आखूट टप्प्याचा बॉल होता, पूलसाठी जरूर गेला होता, परंतु एज लागले आणि बॉल पाठीमागे आलाय. टायमिंग चुकलं, पुन्हा एकदा कनेक्ट प्रॉपर झाला नाही. आकाशला आणखीन एक डॉट बॉल. चार चेंडू डॉट खेळलाय आतापर्यंत. 2 षटकार जर आले नसते तर थोडंसं कठीण होऊ शकलं असता E11 कोणसाठी. यावेळेस फ्लिक केला रिशा सॅन, काय पिक केलाय बॉल आणि उचललाय तो सरळ स्क्वेअर लेग बाउंड्री लाईनच्या वरतून जाईल, हवाई सफर करण्यासाठी षटकार. चला आर्यन 11 बुर्दुल संघ मॅच संपायच्या आतमध्ये जरा संघ आला नाही तर पेनल्टीला सामोरं जावं लागेल. लेग स्टिक वरचा लोअर फुलटॉस बॉल काय उचललाय मी तर म्हणेन, 100% इन त्या पद्धतीनं षटकार खेचलाय. आकाश म्हात्रेच्या बॅटमधून निघणारा तिसरा षटकार होता. धावसंख्या जाऊन पोहोचले ती तब्बल 28 या आकड्यावर 2 षटकांच्या समाप्तीनंतर. आणि लढाई थोडीशी सोपी झाले I11 कोण टीमला, कारण उर्वरित 2 ओव्हर्समध्ये 10 धावांची गरज आहे. यानंतर आर्यन 11 बुर्दुल आणि स्वर्गीय उमेशदादा प्रतिष्ठान रोशन साई स्पोर्ट्स चिंद्रण या 2 टीम्स मध्ये तुम्हाला सामना पाहायला मिळेल. दहा धावांची गरज आहे. तिसरं षटक घेऊन अभिजित जाधव. पहिलाच बॉल फ्लिक रिशा सॅन बॉलला पाठवले ते सरळ मिडविकेटच्या वरतून. यावेळेस मात्र फलंदाज अनिकेतच्या बॅटमधून निघालाय षटकार. पोपट मैना सुपर स्ट्रोक. हा सुद्धा चेंडू लेग स्टिक वर होता आणि रिशा सॅन पाठवलंय त्याला. ओ यावेळेस नो लुक शॉट स्क्वेअर लेगला धाडलाय. व्हाट ए शॉट, फॅब्युलस स्ट्रोक फ्रॉम अनिकेत म्हात्रे. बॉल सीमा रेषा पार, 4 धावांकरता चौकार. कमाल स्ट्रोक, नो लुक शॉट न मात्र सामना जिंकलाय. तो I11 कोण संघ तिसऱ्या फेरीमध्ये या स्पर्धेचा प्रवेश करेल. वेल प्लेड बॉईज, हार्दिक हार्दिक अभिनंदन आणि हार्ड लक गावदेवी अजिवली. यानंतर दुसऱ्या फेरीमधील दुसरा सामना आर्यन 11 बुर्दुल आणि त्यांच्या विरोधामध्ये स्वर्गीय उमेशदादा रोशन साई स्पोर्ट्स चिंद्रण. कॅप्टन टॉस करून घ्या प्लीज.